खेळपट्टीवर पोहोचली गेली आहे. सतीश गोविंद मागच्या मॅच मध्ये फारसं काही योगदान देऊ शकला नाही. एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून जरूर आला होता, परंतु सामना जिंकला. कारण बाकीच्या खेळाडूंनी कमालीची गोलंदाज बॅटिंग केली होती. विशेष करून साहिल शेखची बॅटिंग अप्रतिम राहिली होती. जुरी साल खेळपट्टीवर पोहोचली गेली. तर दुसरीकडे त्यांच्या समोर आव्हान असेल मयूर जाधव, जो कार्लीकरांचा अभिमान जपणारा खेळाडू आहे, अष्टपैलू आहे आणि त्यांनीच पहिल्या ओव्हरची जबाबदारी स्वीकारली. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. चला दुसऱ्या फेरीतील पहिल्या लढतीला इथे होते सुरुवात. एका बाजूला स्वराज 11 ढोबळे आदरणीय डॉक्टर निवृत्ती मगर साहेबांच्या सुपुत्राच्या नावाने खेळणारा संघ आणि त्या विपक्षामध्ये मीनाक्षी 11 कांदळी संघ. टॉस ज्यावेळी जिंकला गेला त्यावेळी ढोबळेकरांनी इथे स्वीकृती केली होती प्रथम फलंदाजीची. आणि मी दीपकजी एक गोष्टीचा उल्लेख इथे आवर्जून करेन की आता जे सामने आहेत ते 2 षटकांचे आहेत. याला गावरान भाषेतल्या क्रिकेट फॉर्मॅटमध्ये सट्टा क्रिकेट बोललं जातं. म्हणजे एखादा चांगला संघ देखील पटकन अगदी झटक्यात बाहेर जातो किंवा एखाद्या नवख्या संघाला देखील अगदी सहजगत्या जीत प्राप्त होऊ शकते, विजय प्राप्त होऊ शकतो. ओळ्यात मैदानाच्या आतमध्ये मयूर आलेत प्रथम गोलंदाजी करण्याकरता. स्ट्रायकर एंड वर द प्राऊड ऑफ ठाणे मिस्टर आतिश गोडविंदे. पहिलाच बॉल स्टीअर केला, बॉल अलॉंग द कार्पेट, बॉल चालला लॉंग ऑफला, डीप मध्ये प्रोटेक्शन, फक्त एक सिंगल. आणि इथून मात्र पहिल्या धावसंख्येचा श्री गणेशा जो केला गेलाय, प्रिन्स मूव्हीज टेलिकास्टिंगचा बादशाह म्हणून ज्याला गणलं जातं. आणि अनेक स्पर्धा, मी तर म्हणेन की गुजरात महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेटला वेगळ्या दर्जाचा प्लॅटफॉर्म ज्या ऑफिशियल वाहिनीनं प्राप्त करून दिला, तेच लाईव्ह टेलिकास्टिंगचे अत्यंत पारदर्शक चित्रण दाखवणार आहेत. प्रिन्स मूव्हीज या स्पर्धेचे देखील ते ब्रँड पार्टनर आहेत. चला थोडी स्पीडअप कराल, विशेषतः कांदळी संघ जास्त वेळ घेऊ नका. 10 मिनिटात तुम्हाला सेशन उरकवायचंच आहे. बॉल तयार. षटकातला पुढचा बॉल, लोअर फुल टॉस, साहिल शेखचा हात तडाखा, टिपिकल कॅरेबियन स्टाईल. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, ठोकलाय, अत्यंत विध्वंसक फटका, षटकार. दर्शन काठवले आणि त्याचबरोबर सन्मान्य रुपीची सांबरे यांना विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर आपले देखील सहर्ष स्वागत. पहिल्या बॉलवर सिंगल आणि दुसरा बॉल लेन थोडीशी खराब होती. एक स्टंपवर फुल टॉस होता आणि त्यावर फुल टोल वसूल केला साहिल शेखने. डेफिनेटली जेव्हा जेव्हा चुकी होईल तेव्हा तेव्हा त्याचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागेल, कारण समोर क्वालिटी खेळाडू आहेत. बॉल तयार. इथे पहा, बँग ऑन द टार्गेट. मी याआधी जो उल्लेख केला कदाचित तो फलंदाजा करता देखील लागू झालाय. तुम्ही चुकी केली, त्या चुकीचं प्रायश्चित्त तुम्हाला भोगावं लागणार आहे. पुढच्याच बॉलवर मयूरनं केला इथे पलटवार. फलंदाज बाद मिस्टर साहिल शेख निघालाय परतीच्या प्रवासाला. अगदी दीपकजी, आता जर आपण विचार केला तर जेवढे संघ दुसऱ्या फेरीत शिल्लक आहेत, जे वाचलेत किंवा जे विजयश्री त्यांनी प्राप्त केली आहे, ते सगळे क्वालिटी टीम्स आहेत. आणि मी बऱ्याचदा म्हणतो की जंगलाचा राजा कोणीतरी एकच असतो. तिथं तुम्हाला तुमचं साम्राज्य तुमच्या ताकदीवरच निर्माण करावं लागतं, कारण जंगलात तुमची ताकद सिद्ध करण्याकरता कधी निवडणुका होत नसतात. त्यामुळे या जंगलाचा राजा कोणतरी एकच आहे. आणि कदाचित एका बाजूला ढोबळे संघ क्रीडांगणाच्या आतमध्ये साहिल शेखवर वार केलाय गोलंदाज मयूर. या षटकातला पुढचा बॉल सुपर्ब. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. स्वतःचा गुणवत्ता आणि दर्जा त्याचा संगम इथून मात्र दाखवतोय गोलंदाज. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या पोहोचली आहे फक्त आणि फक्त 7 या आकड्यावरती. महेंद्र आलेत नवीन खेळाडू. या आधीच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली आहे. गोलंदाज तयार. ओव्हर दी स्टम्प्स.
लोअर फुल टॉस होता, त्याला टर्न केलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून, चेंडू निघून जाईल चौकाराचा. डोहळे ब्रँड फलंदाज महेंद्रच्या बॅट मधनं. दोन खराब बॉल या ओव्हरमध्ये मयूर जाधवने टाकलेत आणि त्यावरच जास्त धावा आलेत. त्या अगोदर देखील साहिलने एक षटकार ठोकला. 12वा प्रतिनिधी नाहीये मीनाक्षी स्फोट कांडली टीमचा, म्हणजेच पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्वराज 11 ढोली टीमच्या खात्यामध्ये 2 धावा एक्स्ट्रा ऍड होतील. त्याचा चॅलेंज दिलाय पंचांच्या निर्णयाला फलंदाजांनी, त्यामुळे तिसऱ्या पंचांची इथे मागणी होती. टेक्निकल रूम मध्ये, पीसीआर रूम मध्ये आपण आमंत्रित करूया तिसऱ्या पंचांना, सूर्यकांतजी बोरे सर जे येथे मात्र उपस्थित होत आहेत. आणि इथून चेंडूचं लँडिंग देखील चेक केलं जाणार आहे. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होतं आणि हे प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं ते सन्माननीय रोहिदास खोरले यांचं देखील विशेष धन्यवाद. युट्यूबच्या माध्यमातून ते स्वतः या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं देखील स्वागत असेल. पाहूया आता निर्णय काय होतोय. DRS प्रत्येक टीमला 1 मिळतो बिमर बॉल साठी आणि तो तुम्हाला काही सेकंदामध्ये म्हणजेच 15 सेकंदाच्या आत त्याचा वापर करावा लागेल. ही देखील महत्वाची गोष्ट असेल. फेअर बॉल, हा चेंडू ऑथराइज इथून दिला गेला आणि चेंडूचा लँडिंग पूर्णतः हा कमरेच्या खाली होतं, त्यामुळेच 5 बॉलचा खेळ संपलाय. संघाची टोटल 11 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार, लोअर फुल टॉस बॉल स्टिअर केलाय, लॉंग ऑन मध्ये प्रोटेक्शन तैनात आहे, एक सिंगल. परंतु कदाचित कांदळी संघाची दीपकजी काहीतरी स्ट्रॅटेजी असावी. आतिश घोडविंदेला डाऊन द एंड ठेवलं गेलंय, ही देखील एक अत्यंत महत्वाची रणनीती आहे. कारण अप्पर एंडवर जर आतिश घोडविंदेची फळी तळपली तर मग डोळे संघ मजबूत स्थितीमध्ये पोहोचू शकेल. कारण तुमच्याकडे संधी फक्त 12 आहेत, त्या 12 संधींमधल्या 6 संधी तुम्ही गमावल्यात. 6 बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे. संघाची टोटल पहिल्या षटकाच्या अंती पोहोचली आहे 12 या धावसंख्येवरती. येस, 2 धावा इथून पेनल्टीच्या ऍड केल्या जातील आणि सुधारित धावसंख्या जाऊन पोहोचली आता 14 या आकड्यावरती. स्वराज 11 डोहळे संघ प्रथम फलंदाजी करत असताना धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्यात त्या मात्र 14. सुरुवात चांगली झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा तुमच्या खात्यामध्ये आलेत. 2 ओव्हरची मॅच आहे. दुसरे षटक विशालचं. महेंद्रसाठी हेलिकॉप्टर स्टाईलने समोर उडवलाय, परंतु बॉल मैदानाच्या आतमध्ये, मैदानाच्या बाहेर जावं लागेल. महेंद्रला दुसरा झटका लागत असताना स्वराज 11 डोले टीमला रुपेशजी म्हात्रे, भिवंडी पूर्वचे माजी आमदार यांचे सुपुत्र या ठिकाणी जोडलेले आहेत. छायांना रुपेश म्हात्रे यांना देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचे. दुसऱ्या सामन्यामध्ये यानंतर मयुरेश इंटरप्राइजेस बादवड आणि वाफाले बादवड संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल होता विशालचा, अगदी पुढे टाकला होता, हेलिकॉप्टर स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु लॉंग ऑफ मध्ये वाव काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी पकडला. छोटा नवीनच क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 14 वर दुसरा झटका लागले. त्या धावा चांगल्या जमा केलेत. अतिशला फारसं वेळ स्ट्राईक मिळाली नाहीये. अतिशने 1 बॉल फेस केला, 1 धाव त्याच्या खात्यामध्ये आले. साहिलने षटकारानंतर तो देखील बाद झाला. महेंद्रच्या बॅट मधून देखील 5 धावा आल्या, तो देखील डागआउटला गेले. आणि आता 4थ्या क्रमांकाचा बॅटर प्रेम मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्टची जबाबदारी ज्यांनी उचलली ते सध्या युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. रोहिदास कोरले साहेब, त्यांचं विशेष धन्यवाद. त्याचबरोबर प्रतापजी देसले यांच्या माध्यमातून साऊंड सिस्टीम डीजीची व्यवस्था केली गेली, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. आपल्याला पाहायला मिळतं सहकार्य. त्याचबरोबर आपण जर विचार केला तर शूज जतीन पालवे यांच्या माध्यमातून आले. मालिकावीर म्हणून सायकल आई गावदेवी इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सचिनजी गोरले साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेले, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. नवीन बॅटर लेफ्ट हँड प्रेम विशाल राऊंड विकेटने चांगला बॉल अगदी सबल टाकला होता. लेंथ चांगली होती, लाईन खराब पाहायला मिळाली. हा बॉल देखील उडवण्याचा प्रयत्न प्रेमचा राहिले. आता काहीतरी अतिश गुडविनने कानमंत्र देईल, स्वतःकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल का, कारण का 2 ओव्हरचा सामना, दुसरं षटक सुरू आहे आणि चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग झाली आहे, चांगल्या स्थितीमध्ये संघ पोहोचलाय. 2 बाद 15, 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. धावा बनवावे देखील लागतील. 30 पर्यंत धावा जरी गेला तरी देखील मयूर सारखा बॅटर आहे कांगली टीम कडे. पुढचा बॉल विकेट किपरने देखील सोडून दिले. वेगवान हाताळण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेस तुम्ही वेगवान बॉल हाताळण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस कधी कधी दिशाहीन गोलंदाजी देखील होती. इथे वेग वाढवण्याचा प्रयत्न विशालने केला. 2 एक्स्ट्रा धावा वाईट स्वरूपाने खर्च झाले. पहिल्या बॉलवर जरूर त्यांनी महेंद्रची विकेट घेतली, परंतु आता दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय मधुकरजी माळी साहेब आणि सन्माननीय दिनेशजी पालवी साहेब, त्यांचा इथे सन्मान आणि सत्कार करण्याची विनंती आपण आयोजकांना करूयात. व्हाईट बॉलचा
येस इथे उपस्थित झालेत सन्माननीय मधुकरजी माळी साहेब, आपलं मनापासून स्वागत आहे. आणि आदरणीय दिनेशजी माळी, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. 3 बॉल एक्स्ट्रा धावा देऊन दिलेत पहिल्या बॉलवर विकेट, परंतु त्यानंतर बॅटर पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज विशाल जाधव करतोय आणि एक्स्ट्रा 3 धावा बाईटच्या रूपाने टीमची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली. धावा येतात कशा का नाही येऊ द्या, पण धावा येणं गरजेचं आहे. 12 बॉलचा खेळ सुरू आहे, त्यामुळे ज्या धावा येतील त्या महत्वाच्या असतील. याच कारणास्तव टॉस जिंकल्यानंतर स्वराज 11 ढोले टीमने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. महेंद्रचा देखील दृष्टिकोन चांगलाच होता. त्याला माहिती की धावा जर बनल्या तर दुसऱ्या इनिंग मध्ये आम्ही डिफेन्स करू शकतो. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. दिशाहीन गोलंदाजी, ट्रॅक थोडासा बदललाय विशालचा. 3 वाईट बॉल त्याने टाकले गेलेत. समोर प्रेम यावेळी सोडवलं, ऑन साईडला स्विंग केलंय, बॉल मिड विकेट मध्ये हवेत होता, प्रयत्न चांगले केले परंतु कॅच पकडू शकल्याने बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर सीमारेषा पलीकडे. कडक षटकार, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला बॅटर प्रेमच्या माध्यमातून. प्रेम स्ट्राईकला आल्यानंतर 3 बॉल वाईट आले. चौथा बॉल अगदी स्लॉट मध्ये होता आणि तो फ्लॉट मध्ये पाठवण्याचं काम प्रेमने केलं. सिक्सरच्या मतीने धावफलक 23 वर जाऊन पोहोचले. चांगल्या धावा जमा केलेत. महेंद्र कॅप्टनने सांगितलं की मी 25 प्लस जाण्याचा प्रयत्न करू आणि तो प्रयत्न सध्या सुरू आहे. न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसोबत नशिबाला देखील झुकावं लागतं. कोण संतोष शून्याला किंमत नाही, त्याच्यासोबत एखादा अंक जोडा, त्याची किंमत देखील 10 पटीने वाढली जाते आणि मॅचची किंमत देखील आता वाढली आहे. पुन्हा एकदा समोर मिस टायमिंग आहे, बॉल हवे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कॅच सुटली आहे. कॅच सुटली, अगदी सोपा झेल होता. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता अगदी त्याच दिशेने बॉल उडवला होता. लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. कॅच सुटल्यानंतर सिंगल येते. सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या पुढे जात असताना स्कोर बोर्ड 24 वर 2 विकेट गेलेत. या इनिंगचे अजूनही दुसऱ्या ओव्हरचे 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉल वाईट टाकलेत, एकूण 6 बॉल टाकलेत परंतु 3 बॉल वाईट होते. प्रकाश साहेब या ठिकाणी आहेत, इको स्टार ग्रुपचे ते अध्यक्षच आहेत, ज्येष्ठ आहेत. त्यांच्याकडून षटकारांची हॅट्रिक केली तर अतिशसाठी 3000 रुपये दिले जातील. यावेळी फुल टॉस बॅट वर घेतला, समोर उडवला, लॉफ केला, बॉल फसला, फटका टॉप कॉर्नर मध्ये झेल. अतिश फलंदाज बाद, तिसरा झटका लागलाय स्वराज 11 ढोले टीमला. आता यावेळी सतीशसाठी जे जालं रचलं होतं त्या जाल्यामध्ये त्याला अडकवलं. फुल लेनचा बॉल होता, समोर लॉक करण्याचा प्रयत्न आणि काउ कॉर्नर मध्ये समीर त्या ठिकाणी होते. चांगला झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तिसरं विकेट. 24 धावसंख्येवर 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. टोटल चांगली बनवली. सुरेश नारायण बोरले साहेब या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत असेल. त्यांना विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचे. यानंतर भादबड विपक्ष वाफाले ए यांच्यामध्ये एक मोठी लढाई पाहायला मिळेल. नंतर वाफाले बी विपक्ष गावदेवी एसके सापे. विकेटने अजय साठी तिखट मारा होता, बाउन्स चांगला प्राप्त केला. गुड लाईनवर पिच करत असताना चांगली उचली दिली होती बॉलवर, चांगलं कमबॅक करून दिले. सुरुवातीला ट्रॅक वरून गाडी थोडीशी घसरली होती. विशालची 3 एक्स्ट्रा धावा वाईटच्या रूपाने खर्च केला. खराब बॉलवर षटकार देखील खर्च केला होता, परंतु शेवटचे 3 बॉल चांगले टाकलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 24 तर पुरवली आहे. मागे 2 बॉल मध्ये कोणती धाव आलेली नाहीये. शेवटचा बॉल देखील डॉट, त्याचबरोबर इनिंगची समाप्ती आणि पहिल्या धावामध्ये बॅटिंग करत असताना स्वराज 11 ढोले टीमची धावसंख्या 24 वर विकेट गेले 3 आणि सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या इनिंग मध्ये मीनाक्षी स्पोर्ट काढली टीमला 25 धावांची आवश्यकता. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, जिथे नाणेफेक होणार आहे. वाफाले ए आणि त्यांच्या विपक्षामध्ये मयुरेश इंटरप्राइजेस भादवड.
संतोषजी जाधव यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. जय गणेश वाफाले यांनी त्यांच्या विपक्षामध्ये मयुरेश इंटरप्राइजेस भाटवड यांच्यामध्ये पुढची लढाई. संतोषजी जाधव साहेब या ठिकाणी जोडलेले आहेत. तर दोनच ओव्हरचा सामना असेल. महादेवप्पा गोरले आणि दुसरीकडे D11 भेवकुनी कॉल असेल. टीमचे कॅप्टन कॉल करतील. D11 होता कॉल, परंतु महादेवप्पा गोरले आले म्हणजे टॉस जिंकलेला आहे भाटवड टीमच्या कॅप्टनने. आणि मान्यवरांना विनंती असेल की दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची. थोडीशी आपण चर्चा करूयात. भाटवड संघ कसं वाटतं मैदानामध्ये खेळत असताना? तुम्ही एका मजबूत संघाला या मॅच मधून या स्पर्धेतून पराभूत केलं. चांगलं वाटतं खेळताना. टुर्नामेंट चांगली आहे, चांगलं आयोजन आहे, ग्राउंडही चांगलं आहे, जरा हवेची पण साथ भेटते आम्हाला. आता सामना दोनच ओव्हरचा आहे, कारण का भाटवड संघ देखील उशिरा आला होता, त्यामुळे 2 ओव्हरचे सामने सुरू आहेत. समोर वाफाले संघ आहे. किती धावांपर्यंत निर्णय काय असेल? निर्णय फिल्डिंग किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि चांगला सामना पाहायला मिळेल? 50 तरी आम्हाला डिफेंड करायचे आहेत. काय सांगाल, आजचा दिवस भाटवड टीमच्या नावावर राहील? नक्कीच. धन्यवाद. टॉस जिंकलेल्या कॅप्टनला आपण हॅपी फीस देऊयात. ऑर्गनाइज कमिटी थोडीशी सुस्त झाली आहे जेवणानंतर, कारण का आज पंडितजी माली साहेबांनी जेवणाची व्यवस्था केली. दोन्ही कॅप्टनला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकले आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय मयुरेश इंटरप्राइजेस भाटवडने वाफाले यांच्या विपक्षामध्ये स्वीकारले. थँक्यू. चला आपण वळूयात पूर्वार्धाचा खेळ, जिथे आपण पाहिला 25 धावसंख्येचे टार्गेट समोर ठेवलंय स्वराज 11 डोहोळे संघानं. प्रथम फलंदाजी करत असताना आणि प्रतिस्पर्धी खर तर टीम कांदळी संघासमोर 25 धावांचं लक्ष्य जे त्यांनी ठेवलंय. टीम डोहोळे म्हटल्यानंतर आमचे परम मित्र आदरणीय अक्षयजी जाधव, शुद्धोदंदी जाधव यांच्या वतीने या संघाकरता मनापासून शुभेच्छा आहेत. आणि अक्षयजी आज विवाह बंधनात देखील अटकतायत, त्यामुळे त्यांना देखील मनापासून शुभेच्छा आहेत त्यांच्या पुढच्या पर्वा करता. वळूयात क्रीडांगणाच्या आतमध्ये. आतिश गोडविंदे जो सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. विजयाकरता बरोबर 25 धावसंख्येची गरज आहे. 2 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये, मिस्टर आर्यन आणि त्याचा साथीदार मयूर. गोलंदाज तयार. बॉल तयार. इथे पहिलाच बॉल आतिश घोडविंदेनं टाकलाय मेरी टुसार. समीर होते, त्यांच्या विपक्षात ही हाताळणी केली गेली आहे. आतिशचा पहिलाच बॉल डॉट. संधी फार कमी मिळाली आतिशला आणि फलंदाजीत तो त्याचं स्किल दाखवू शकला नाही, टेम्परमेंट दाखवू शकला नाही. परंतु आता कदाचित हा इकोस्टार ग्रुप प्रकाश फापे विकेट करता 500 रुपये. थँक्यू. चला वळूयात आपण मॅचच्या दिशेनं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची कडा घेऊन चेंडू चालला बॅकवर्ड लेग स्लिपला, टिपला जेल. इथे पहिला वार केला आणि 500 रुपयाचा मानकरी ठरला आहे आतिश गोडविंदे, डोबळ्याचा सुपरस्टार. कम ऑन डीजे. सध्या तुम्ही पाहताय क्रीडानगरीवरती एका बाजूला डोहोळेकर याच 25 धावा डिफेंड करण्याकरता, वाचवण्याकरता लढतायत, तर त्याच 25 धावांचा पाठलाग करण्याकरता
टीम मीनाक्षी 11 कांदळी संघ देखील इथून संघर्ष करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज तयार अतिश. या षटकातला पुढचा बॉल, पहिलं षटक. नियंत्रित चेंडू हाताळलाय. आखू टप्पाचा बॉल लॉफ्ट केलाय. समोर प्रोटेक्शन, इथे टिपलाय झेल महेंद्रनं आणि इथे संपवलाय आणखीन एका फलंदाजाचा खेळ. 1000 रुपयाचा मानकरी आता मात्र आतिश गोडविंदे निश्चितच ठरलेत. आदरणीय प्रकाशजी फापे ज्यांच्या वतीनं प्रत्येक विकेट करता 500 रुपयाचं जे पारितोषिक आहे डोळे संघाच्या, आणि इथून मात्र आतिश गोडविंदेला मिळतात 2 सफलता. पहिल्या 3 बॉलचा खेळ इथून संपुष्टात आलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली, अजून एकही धाव घेण्यामध्ये कांदळीकरांना यश प्राप्त झालेलं नाही. भरपूर चांगली मेहनत या स्पर्धेकरता. अगदी या स्पर्धेच्या निमित्तानं नामवंत संघ खेळताना आपण पाहायला मिळाले. या नंतरची जी लढत आहे, एका बाजूला जय गणेश वाफाळे ए आणि त्या विपक्षामध्ये भादवड अशी लढत तुमच्या भेटीला येणार आहे. आणि तदनंतर अंतिम सामना वाफाळे ब संघ, जय गणेश वाफाळे ब आणि त्या विपक्षामध्ये गावदेवी एस के सापे, अशी रणनीती पूर्ण दुसऱ्या फेरीची आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉटम क्रश झाला आणि सरळ बॅक टू द बॉलर खेळण्याचं धाडस दाखवलं फलंदाजानं. डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 0 या आकड्यावरती. 25चं टार्गेट समोर आहे. आणि पालघर ठाणे ग्रामीणचा एक सुपरस्टार खेळाडू म्हणून आतिश गोडविंदेची गणती का केली जाते त्याचं प्रात्यक्षिक मात्र तो त्याच्या खेळातून दाखवतोय. बॉल तयार. कमी गतीचा बॉल, चेंडू हवेत आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपलाय झेल. तब्बल 1500 रुपयाचा मानकरी ठरलाय. आतिश गोडविंदे आदरणीय प्रकाशजी पापे साहेबांच्या वतीनं हे पारितोषिक इथून इको ग्रुपच्या वतीनं जे दिलं जाईल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर मेडन षटक टाकलंय. 5 बॉलचा खेळ मात्र संपलाय. अजून एक चेंडू शिल्लक आहे. 5च्या 5 चेंडू निर्धाव टाकण्याचं धाडस इथून मात्र आतिश गोडविंदे या खेळाडूने केलंय. खरं आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे गुणलेखक मित्र देखील इथून जोडले गेलेत. आतिशच्या बाबतीत कारण एक गोष्ट मी जरूर सांगेन की विदा करंदीकरांच्या मी नेहमी म्हणत असणाऱ्या 2 ओळी मला कायम आठवतात की कदाचित कबुतराला गरुडाचे पंख लावता देखील येतील, परंतु गगन भरारीचं वेढवर रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ कधी दत्तक घेता येत नसते. कदाचित ते गगन भरारीचा वेड असलेला खेळाडू आतिश गोडविंदे. गोलंदाज तयार. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. इथे मात्र फटका ऑन साइडला कन्वर्ट करायचा होता. बॉल चाललाय फ्लाइंग स्लिप मधून. एकही धाव न घेणं पसंत केलं. इट्स एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. संघाची टोटल 0 या आकड्यावरती. उर्वरित 6 चेंडू आणि विजयाकरता बरोबर अजूनही 25 या धावसंख्येची गरज आहे. आणि लेकू पंडित माळी ची बर्थडे गर्ल तिच्या वतीनं देखील आतिश गोडविंदे मामा करता हे पारितोषिक आहे 500 रुपयाचं. चला स्पीडअप कराल. 6 चेंडू विजयाकरता 25 धावसंख्येची गरज आहे. शेवटी निसर्ग आपला मायबाप आहे. थंड हवेची झुळूक प्राप्त झाली आणि निसर्गाला भले माणसाने किती त्रस्त केलं किंवा किती त्याचा संहार केला तरी देखील शेवटी आपले आई वडील आपल्याला पदरात घेतात. पहिलाच बॉल, वेगावर स्वार झाले होते गोलंदाज. महेंद्रचं दुसरं षटक. अगदी 5 चेंडू आणि आता विजयाकरता 25 या धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू आणि 25 धावा ही रणनीती एकंदरीत या रिक्वायरमेंट सध्या गरजेच्या आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाजी माकवर. इथे पहा अत्यंत अचंबित करणारी गोलंदाजी. कारण खरं तर क्रीडा रसिकांकरता आणखीन एक मोठी बातमी येते. दिनांक 18 मार्च ते 23 मार्च स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक लाखिवलीच्या क्रीडांगणावरती दिवस रात्र रजनी क्रिकेटचा थरार तुम्हाला अनुभवायला मिळेल. आदरणीय राजेंद्र पाटील फॅन क्लब प्रेझेंट्स ती भव्य दिव्य स्पर्धा, ज्या स्पर्धेच्या निमित्तानं
1,00,000 रुपयांचं नामांकन, प्रथम पारितोषिकाची रोख रक्कम असणार आहे आणि दिवस रात्र फॉर्मॅट मध्ये निश्चितच तुम्हाला ती स्पर्धा तुमच्या भेटीला येईल. त्यानंतर आम्ही पालिस आनेकर चषक 2026 दिनांक 25 ते 1 मार्च 25 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत संपन्न होणार असून या स्पर्धेचा देखील आपण आनंद लुटायचा आहे. ठिकाण आहे मोऱ्याचा पाडा मैदान, सानेपाली. प्रथम क्रमांकाचं नामांकन 55,555 रुपये. अनेक क्रीडा स्पर्धा तुमच्या भेटीला निश्चित आहेत. त्या सर्वच क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अनेक संघांनी आपला सहभाग दर्शवावा हीच नम्र विनंती आहे. बॉल तयार, औपचारिकता इथे पहा. शेवटचे 3 बॉल 24 धावसंख्येची गरज असताना आणखीन एक डॉट बॉल. 2 चेंडू आणि विजयाकरता अजूनही 24 धावसंख्येची गरज आहे. क्वालिटी गोलंदाजी. स्वराज 11 ढोळे आणि आदरणीय डॉक्टर निवृत्ती गोविंद मगर साहेबांनी ठेवलेला विश्वास सार्थकी लावण्याचं काम त्यांचे खेळाडू करतात. बॉल तयार. इथे पहा फटका फसलाय. फक्त आणि फक्त कांदळी संघ इथून एकच धाव 2 धावा बनवू शकला. म्हणजे ढोळे संघाच्या गोलंदाजीची ताकद काय त्याचा प्रत्यय आपल्याला येऊ शकेल. गोलंदाज तयार. फटका पुन्हा फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये महेंद्र झेल टिपण्याचा प्रयत्न करतोय आणि पहा 2 या धावसंख्येवर पूर्णतः रोखलं. विजयश्री प्राप्त केली आणि या मॅचचा सुपर हिरो ठरलाय. नो डाऊट मी त्याचा उल्लेख केला की एक जिगरबाज खेळाडू मिस्टर आतिश गोडविंदे ठरतोय आणि त्याच्याकरता तब्बल 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे 1,500 रुपये आदरणीय सन्माननीय प्रकाशजी फापे साहेबांच्या वतीनं इकोरिच ग्रुप आणि तदनंतर 500 रुपयाचं जे कॅश प्राइज आहे त्यांचीच भाची अर्थातच आजची बर्थडे गर्ल लिकू पंडित माळी यांच्या वतीनं देखील 500 अशा तब्बल 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आतिश गोडविंदे या खेळाडू करता इथून प्रदान करण्यात येईल. धन्यवाद. मामाला 500 रुपयाचं कॅश प्राइस आणि मामाकडून पुन्हा एकदा ते 500 रुपये बर्थडे गिफ्ट साठी दिले जातील असं वाटतंय. हे प्रकाश काकांकडून देखील कॅश प्राइस दिलं जातं. अभिनंदन अतिश. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ मिडल ओव्हर विकेट 3 त्या ओव्हर मध्ये पाहायला मिळालं आणि सामना देखील जिंकला. प्रकाशजी पापे जे इको स्टार ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य त्यांच्या माध्यमातून आपण ही ट्रॉफी देऊयात. कस्तूर पापे आणि तेजस निचित यांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफी पुरस्कृत केलेल्या आहेत. त्यानंतर तुषार इको स्टारचे सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून हे स्वीट बॉक्स इको स्टार ग्रुप पूर्ण आलेला आहे. संपूर्ण इको गाड्या इथेच आलेल्या आहेत. त्यानंतर पवार साहेबांच्या शुभ हस्ते गिफ्ट टेम्पर जे इको स्टार ग्रुपने दिलेले आपला काम धंदा बंद करून इको स्टार ग्रुप या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. त्यानंतर संतोषजी जाधव यांच्या माध्यमातून आपण कॅप देणार आहोत. त्यानंतर गुरुनाथजी गोरले यांच्याकडून एनर्जी ड्रिंक, एनर्जीची आवश्यकता कारण का कडक उन्हामध्ये सध्या मॅचेस सुरू आहेत आणि कॅप देखील डोक्यावर चढवली जाते. अभिनंदन अतिश गोडविंदे, मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जिंकली. मिडन ओव्हर विकेट आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक 2 टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय मयुरेश एंटरप्राइजेस भादवड टीमने स्वीकारले. समोर जय गणेश वाफाले ए संघ आहे. हा देखील सामना 2 ओव्हरचाच असेल. ज्यांनी सहकार्य केले त्यांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करूयात. नितीन पडवल, बंटी जाधव, प्रवीण पष्टे, रणजित कदम, प्रभाकर पडवल, भालचंद्र गोरले यांचं विशेष सहकार्य. बॉलची व्यवस्था सुरेश कोरले आणि रोशन माले यांच्या माध्यमातून झालेली आहे. त्यानंतर माईट शेख, नितीन गोरले, दीपक सोष्टे यांचं देखील विशेष धन्यवाद. या स्पर्धेला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची रोख रक्कम महादेवप्पा गोरले भोकरीचे आप्पा माजी सरपंच यांच्या माध्यमातून लाभलेली आहे. तृतीय क्रमांकाची रोख रक्कम रितेश माले जय एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून लाभलेली